गावाकडून येताना आमच्यासाठी हा भाजीपाला आणि स्त्रीसाठी काय आणलंय हे तर पुढे शेअर करते. सकाळची सुरुवात त्या अगोदर मस्तपैकी कडक चहाने केली. आई भाऊ सोबतीला आहेत, त्यामुळे आम्ही तिघांनी मिळून चहा घेतला आणि इकडे नॉनव्हेजचा बेत होता, त्यामुळे बाकी तयारी करायला घेतली. शांभवी लपाछपी खेळत होती आणि स्त्रीचं काहीतरी वेगळंच सुरू होतं. आता गावाकडून आई भाऊनी काय आणलंय ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. या आमच्या शेतातल्या मिरच्या, वांगे, टोमॅटो म्हणजे सगळा गावरान मेवा आणलेला आहे आणि त्याबरोबरीनेच आंबे, लसूण सुद्धा घेऊन आलेत. स्त्रीसाठी हा खाऊ आणलेला आहे आणि तो ते खाताना खूप खुश होता. कसं आहे ना, आमच्यात यांच्या हातचं नॉनव्हेज सगळ्यांनाच आवडतं आणि त्यातल्या त्यात भाऊंना तर खूपच जास्त. त्यामुळे ते म्हटले की मी बनवतो आणि इकडे ते ते सगळं मॅरिनेट करून वगैरे अगोदर ठेवलं होतं. आता ना हे काहीतरी बनवतायत आणि किचन काउंटर खराब होणार नाही असं तर कधीच होत नाही. त्यामुळे मग मी लगेचच हे किचन काउंटर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि म्हटलं आता बाकीची कामं करायला घेते. तिकडे नॉनव्हेज शिजतात तोपर्यंत अंघोळ केली, लगेच कपडे वगैरे धुवून घेतले. खरं तर मी केस धुतलेतच आणि कपडे लगेचच वाळत घातले, कारण की परत एकदा स्वयंपाकाला लागलं की ही कामं तशीच पेंडिंग पडतात. याचा डिटेल व्हिडिओ आलेला आहे, त्रिकोणामध्ये देते, तुम्ही पाहू शकता. आपल्या शेतातला हा वानवळा शेजारी पाजारी मावशींना सुद्धा दिला आणि त्यानंतर मग भाकरी करायला घेतल्या. सुकं मटण बनवायचं म्हटलं की मसाला तर लागतोच. त्यासाठी इकडे मिक्सर जारमध्ये सगळे इन्ग्रेडियंट घेतले, ते मिक्सरला छान फिरवून त्याची पेस्ट बनवून घेतली आणि इकडे आईंसाठी वांग्याची भाजी बनवली. त्यानंतर मग सुकं मटण आणि आमटी पण बनवलेली होती. इथं भाऊ कुकूचिकुई करत होते लेकरांना आणि ते झणझणीत असं येसरातलं मटण बनवलेलं आहे. त्यावरती थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घेतली. आता स्वयंपाक ऑलमोस्ट होत आलेला आहे. सुका मटण पण तयार झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये खूप जास्त हे प्रचलित आहे. बरं, आपले क्लास येत्या 20 मेला सुरू होत आहेत. स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकता. श्रीला तर नॉनव्हेज खूप आवडलं, भाऊंनाही आवडलं आणि आईंसाठीचा बेत रात्री